आपले सगळ्यांचे लाडके असे आदरणीय राणेसाहेब दादा सातत्याने कोकण वर पूर्णपणे लक्ष ठेवून काम करणारे राज्य सरकारमधले मंत्री माझे मित्र रवींद्र चव्हाण, किरण सामंतजी, राहुल पंडितजी, राजेश सावंत, अविनाश सौंदाळकर, बंटी वंजू, RPIचे प्राध्यापक कांबळे, शिल्पा सुर्वे, सुजाता साळवी, केदार साठे, माझे मित्र बाळासाहेब माने, मधुकरराव चव्हाण, वर्षाताई भोसले, अजून बरीच मंडळी मंचावर आहेत. सगळे मान्यवर आणि उपस्थित कार्यकर्ता बंधू भगिनी, सगळ्या मित्र पक्षाचे, कोकणामध्ये यावेळची निवडणूक जरा एक आगळी वेगळी आहे आणि 14ला असेल 19ला असेल आपण जे काही निवडून गेलो ते आपल्याच ताकदीवर, यात बाकीच्यांचा काही संबंध नाही, मोदींचा तर नाहीच नाही, अशा थाटात शिवसेनेचे उमेदवार वावरत आहेत. तर मनापासून प्रामाणिकपणे त्याने जर विचार केला की माझ्या या सगळ्या विजयामध्ये मोदीजींचा वाटा आहे, भारतीय जनता पक्ष म्हणून त्यांच्यासोबत त्यावेळी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा वाटा आहे, आणि तो विचार करत जर त्यांनी प्रचार केला तर काहीतरी लोक उभं करतील. मी एका बाजूला गेल्या काही 10 वर्षात सातत्याने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेली कामं ही लोक पाहतायत, लोकांना दिसतायत, लोकांना जाणवत आहेत. आणि त्या कामांकडे डोळे जर करायला लावणं, मला असं वाटतं की आपण महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची जर पहिली काही जबाबदारी असेल तर प्रत्येक आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या मतदारापर्यंत पोहोचून 10 वर्षापूर्वी काय स्थिती होती आणि 10 वर्षानंतर आज देशाची काय स्थिती, काय फरक पडलाय, हे आपण सामान्य मतदाराला जाऊन सांगणं गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं की सामान्य मतदार हा लोकसभेला मतदान करत असताना या माझ्या मतदारातनं देशाला काय फरक पडणार आहे, माझं मत जर नारायण राणे साहेबांना गेलं तर यामध्ये देशाला काय फरक पडेल, माझ्या कोकणाला काय फरक पडेल, नाही तर उबाटा शिवसेनेच्या याला मतदान केलं तर माझ्या देशाचं, माझ्या कोकणाचं काय नुकसान होऊ शकतं याची स्पष्टता मतदारांपर्यंत पोहोचवावी लागेल. मी सहजपणे आपण सांगू शकतो की 14च्या आधी मुंबईमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये बॉम्ब ब्लास्ट व्हायचे, 14 नंतर एकही असा बॉम्ब ब्लास्ट करायची हिम्मत झाली नाही. आणि पुलवामामध्ये त्यांनी प्रयत्न केला तर उरीला त्यांच्या घरात जाऊन
350 लोकांना संपवण्याचं काम केलं. ही हिम्मत मनमोहन सिंग मध्ये होती? ज्यांच्या मांडीला मांडी लावून उबाटा शिवसेनेचे नेते बसतात त्यांच्यात ही हिम्मत होती का? ती हिम्मत आमच्यात आहे आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्याचा अधिकार हा आम्हालाच आहे. माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराप्रमाणे चालण्याचा अधिकार आम्हाला आहे. आणि मला असं वाटतं की हे लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे. कलम 370 हटवण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख माननीय करत होते. काँग्रेस करणार होती का? मग त्यांच्यावर कसं काय बसता? ट्रिपल तलाक विषयी शिवाजी पार्कच्या सभेत माननीय शिवसेना प्रमुखांनी किती वेळा वक्तव्य केलंय. मुस्लिम महिला भगिनींच्या काळजीपोटी त्यांनी अनेक अशी वक्तव्य केली. त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आहे. आणि जर असं असेल तर आम्ही घटनेमध्ये बदल करू असं त्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान म्हणाले होते. त्या काँग्रेस बरोबर तुम्ही जाऊन बसता आणि हिंदुत्वासाठी मत मागण्याची हिम्मत करता. मला खरंच प्रश्न पडतो. एखाद्या पक्षावर नाही जमलं आपण वेगळं स्वतंत्र राहायला समजू शकतो. पण आपण स्वतंत्र राहत असताना ज्यांनी आतापर्यंत आपल्या विचाराला आपल्या माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला ज्यांनी विरोध केला त्यांच्यावर बसून कसं आपण राजकारण करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय राजसाहेब ठाकरे यांचं कौतुक केलं पाहिजे की एकही जागा न घेता सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. ही विचाराची बांधिलकी आहे. ज्यावेळी ते पाहतायत की या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून बदल होत आहेत. देशाला असं नेतृत्व आज पाहिजे. आणि त्यावेळी मग कुठेतरी आपल्या मी म्हणेन हट्टाचा नाही त्यांनी मला खोलीत हे सांगितलं होतं मग मला नंतर ते सांगितलं होतं. कधी आधी आपलं नाव नंतर कधी मुलाचं नाव मला कळतच नाही की हे काय पद्धतीने विचार असतो. म्हणजे या देशासाठी अमुक 4 गोष्टी करतो म्हणाले केलं नाही आणि म्हणून मी चाललो आहोत असा विचार कुठेच दिसत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला मतदारांपर्यंत पोहोचून की काय काय गोष्टी आपल्यापर्यंत मोदीजींनी आणल्या आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशामध्ये काय बदल घडून दाखवला आहे. ऑलिम्पिक मध्ये जाऊन मेडल मिळवायचं आपलं स्वप्न होतं आणि आता 2036ला या देशात ऑलिम्पिक भरवण्याचा आपण निर्धार व्यक्त केला आणि त्या रेसमध्ये आपलं नाव पुढे आलं. हे युवकाला जाऊन सांगितलं पाहिजे. या देशात जर ऑलिम्पिक झालं तर या देशातला खेळाडू कुठल्या कुठे पोहोचू शकतो हे या सामान्य युवकाला आज सांगण्याची गरज आहे. काँग्रेसच्या जाहिराती येतात आणि त्या जाहिरातीमध्ये मी आपलं शोधतोय कोणाचा दादा फोटोच नाही. मी दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांना विचारलं अरे फोटो का नाही टाकत म्हणले. अरे मग काय कमी करायची का म्हणले आम्हाला फोटो टाकून. मी ना राहुलजींचा फोटो ना सोनियाजींचा फोटो ना खरगेंचा फोटो कोणालाच फोटो नाही. आणि हात बदले का हालात काय हालात होते बॉम्बलाशे हालात काय हालात होते की जगातले सगळे पंतप्रधान भेटल्यानंतर आपले पंतप्रधान कुठेतरी मनमोहन सिंग मागे दिसायचे. आज पहिल्या रांगेत दिसतात. दुसऱ्या देशाचा पंतप्रधान आपल्या पंतप्रधानाच्या पायाला स्पर्श करतो तो त्यांना मान नाही येतो या देशाला मान आहे. आपल्या देशाविषयी बाकीचे देश कौतुकाने बोलतात. मला असं वाटतं की हे चित्र जे आहे की हे चित्र आपल्याला
लोकांना दाखवलं पाहिजे. आणि ते दाखवत असताना सातत्याने यावेळी मला कार्यकर्त्यांना विनंती एक आग्रहाने करायची आहे. 2019च्या तुलनेने यावेळी उन्हाळा 1 महिना जास्त लवकर आलाय. बिहार आणि युपीत आम्ही तो अनुभवलाय. लू चलना म्हणतात ते तिकडे चालू झालंय. इथे सुद्धा आपण पाहतो इतकं ऊन हे मे मध्ये असायचं, हे आता सुरू झालंय. आणि दुसरं, आपल्या मतदाराला काय वाटतं, येणार तर मोदीच. मग कुठे उन्हात आणा बाहेर जाऊन मतदान करता. अबकी बार 400 पार, मग आपण नाही गेलो तर काय फरक पडतो. तर आपल्याला आपल्या मतदारापर्यंत पोहोचून सांगावं लागेल. आणि माझं असं मत आहे की एकदा केवळ जाऊ नये, एका मतदारापर्यंत 3 वेळा आपण कसं पोहोचू शकतो. आता उरलेल्या दिवसात किमान 2 वेळा आपण त्याच्याकडे कसं जाऊ शकतो. आणि तिकडे गेल्यानंतर त्याला मतदानाला तुझं येणं कसं महत्वाचं आहे. म्हणजे त्याला नुसतं नरेंद्र मोदींनी 2001 पासून ते मुख्यमंत्री गुजरातच्या झाल्यानंतर पासून आजपर्यंत तरी एक दिवस सुद्धा सुट्टी घेतलेली नाही. दिवाळीला पण कुठे असतात, तर सीमेवर जवानांसोबत. दिवाळी सोडा, आपल्या आईचं निधन झालं, घरी पोचले, 3 तासात अंत्यसंस्कार झाले, 11:30ला वंदे भारतला झेंडा दाखवायला कार्यक्रमाला पोहोचले. इतकं देशासाठी अविरत परिश्रम करणाऱ्या व्यक्तीसाठी तासभर उन्हामध्ये आपण बाहेर जाणार नाही का, एवढा प्रश्न विचारला पाहिजे. आणि बाकी हा सगळा जो अपप्रचार चाललेला आहे की राहुल गांधी म्हणतात की याला 400 पार पाहिजे. आता आरपीआयच्या आपल्या प्राध्यापकांनी सांगितलं की यांना घटना बदलायची आहे. 80 वेळा घटनेत दुरुस्ती काँग्रेसने केली 106 पैकी. आणि हे सांगणार घटना दुरुस्ती आम्ही करणार, आम्ही घटना बदलणार. मी ज्यावेळी संकल्प पत्र भारतीय जनता पार्टीने घोषित केला तो 14 एप्रिलला पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी केला. आणि समोर घटनेची प्रत ठेवून तिला साक्ष ठेवून भारतीय जनता पक्षाचं संकल्प पत्र आम्ही घोषित केलं. ती आमची श्रद्धा आहे. इंदिराजींनी प्रिॲम्बल बदललं ते काँग्रेसने बदललं. घटनेच्या ढाच्याला त्याने हात घातला. आणि त्यामुळे हा प्रचार काही काँग्रेसच्या सामान्य माणसापर्यंत पोहोचलं असं नाहीये. बाकी काही जण मला म्हणतात की उभाटाला सहानुभूती आहे. पण कशी, ते म्हणजे आपल्या देशातल्या नागरिकांची मानसिकता आहे. जर बसने गाडीला उडवलं तर गाडीला सहानुभूती असते, गाडीने स्कूटरला उडवलं तर स्कूटरला सहानुभूती असते, स्कूटरने सायकलला उडवलं तर सायकलवाल्याविषयी सहानुभूती असते. मी त्यांना प्रश्न विचारला, बसने गाडीला उडवलं तर गाडीवाल्याची सहानुभूती, गाडीने स्कूटरला उडवलं तर स्कूटरवाल्याला सहानुभूती, स्कूटरवाल्याने सायकलवाल्याला उडवलं सायकलवाल्याला सहानुभूती. तुझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, सायकलवाल्याबरोबर करशील, गाडीवाला लागेल की नाही. का तर मी ज्याच्या हातात माझी मुलगी देणार त्याने काहीतरी तिच्या संसारात घडवलं पाहिजे. मतदान सहानुभूतीवर होत नाही. मतदान त्याला केलं जातं की जो पुढे काहीतरी जाऊन करून दाखवू शकतो, घडवू शकतो. आणि ती घडवण्याची ताकद मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आहे. आणि खऱ्या अर्थाने दादांसारखे उमेदवार ज्यावेळी मिळतात, जे मुख्यमंत्री राहिले आहेत, मंत्री राहिले आहेत,
म्हणजे खऱ्या अर्थाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करण्याचा अनुभव असणारे आपले उमेदवार आहेत. आणि मग अशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते खरं आहे. मी अनेक वेळा पाहिलंय. दादाने कधीच कोण कुठल्या पक्षाचा कधीच पाहिला नाही. आलेला गरजू आहे, त्याचं काम योग्य आहे, खरं आहे, नियमातलं आहे. अनावश्यक अधिकारी अडवत आहेत तर ते करून त्याला मदत करण्याची मानसिकता असणारी मला वाटतं अशाची गरज आहे. असा नेता जर कोकणाला आला तर मोदींच्या नेतृत्वात जी विकासाची गंगा जाते आहे ती कोकणात सुद्धा आपण पाहू शकतो. विरोधी बाकावर बसणाऱ्याचा काही उपयोग होतो का सांगा? आरडाओरडा करायला मिळतो. पण कोकणचं चित्र बदललं, कोकणातल्या माणसाला त्याच्या दारापर्यंत विकासाची संधी मिळवून देणं, ती जर असा मातब्बर दादांसारखा अनुभवी जर इथून खासदार निवडून दिला आपण, आठव मधु दंडवते साहेबांना आपण इथून दिलं तर कोकण रेल्वे आली की नाही? अशी मातब्बर माणसं दिली तर येतं. आज मला वाटतं नारायण राणे साहेबांना आपण जर निवडून दिलं तर असा कोकणामध्ये आपण एक वेगळं चित्र पाहू शकतो आणि ते आपल्याला मतदारांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे. एवढंच आवाहन करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.